नेटवर्क ऑफ नाशिक बाय पीपल विथ HIV अर्थात NNP+ नाशिक यांच्या वतीने दिनांक 31 मे 2024 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। HIV एड्स आजारामध्ये अत्यावश्यक असलेल्या ART औषधोपचाराबद्दल समाजात सकारात्मक माहिती पोहोचविण्याचे काम सदर संस्था करते। NNP+ नाशिक व ART सेंटर तसेच डापको यांच्या संयुक्त विद्यमाने HIV सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी शासनाकडून ART सेंटर सुरू होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहे। पत्रकारांशी संवाद साधताना श्री महेंद्र मुळे म्हणाले, नेटवर्क ऑफ नाशिक बाय पीपल लिव्हिंग विथ HIV ही जी संस्था ही 1 जुलै 2008 पासून HIV सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींनी इतर HIV सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी कार्यरत आहे। गेली 15 वर्षे संस्थेचा उद्देश हा आहे की प्रत्येक HIV सह जीवन जगणाऱ्या व्यक्तीला योग्य ते समुपदेशन मिळावं, त्यांना योग्य ते सकारात्मक प्रतिबंध म्हणजे जेणेकरून त्यांना इन्फेक्शन कमी होतील आणि त्यांच्यापासून इतरांना पण इन्फेक्शन जाणारच नाही याबद्दलचं जे सकारात्मक प्रतिबंध आहे त्याच्याबद्दल माहिती व्हावी। त्यानंतर कलंक आणि भेदभावाबद्दल माहिती व्हावी की जेणेकरून कुठल्याही HIV सह राहणाऱ्या व्यक्तीला उपचार मिळाले नाहीत किंवा त्यांना कामावरून काढून टाकलं किंवा शाळेमधून काढलं किंवा HIV म्हणून त्यांना प्रॉपर्टी मधून बेदखल केलं गेलं तर या बाबतीत आम्ही त्यांना योग्य ते सहकार्य करतो। त्याचबरोबर गृहभेट हा एक महत्त्वाचा विषय असतो की आता सध्या संस्थेकडे 7,000च्या आसपास ऍक्टिव्ह केअर मध्ये HIV सह जीवन जगणारे व्यक्ती आहेत। त्यातल्या दर महिन्याला 400 ते 500 व्यक्ती ARTचे जे औषधोपचार असतात ते त्या घेण्यास त्या येत नाही किंवा वेळेवरती येत नाही, तर त्यांना परत कॉन्टॅक्ट करून त्यांना परत औषधोपचाराशी जोडून घेणं हे महत्त्वाचं काम असतं। तर 1 एप्रिल 2004 ला ART औषधोपचार सुरू होऊन आज 20 वर्ष पूर्ण झाले। 20 वर्षामध्ये लाखो लोकांचे कुटुंब वाचले, लाखो लोकांना नवीन जीवदान मिळालं आणि नवीन येणाऱ्या व्यक्तींनी पण जर ART वेळेवरती घेतली आणि प्रत्येक व्यक्ती ART सेंटर आणि NNP+ यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिला तर मग अगदी तो 25 वर्षाचा असेल तरी 60 ते 70 वर्षापर्यंत तो व्यक्ती अगदी व्यवस्थित राहू शकतो। तो समाजाचा पण काही देणं लागतो, त्याच्यापासून समाजाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता तो स्वतःच्या कुटुंबाकडे पण लक्ष देऊ शकतो। आणि ह्याच माध्यमातून ही विनंती करण्यात येते की प्रत्येक HIV सह जीवन जगणाऱ्या व्यक्तीने सदर गोष्टींचा अवलंब करून देशासाठी पण एक योग्य हातभार लावावा की सशक्त भारत देश आपला व्हावा, याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। विहान संस्थेमध्ये येणाऱ्या सर्व सभासदांची माहिती गोपनीय ठेवली जाते। गरजवंतांनी स्क्रीनवर दिलेल्या पत्त्यावर नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन श्री महेंद्र मुळे यांनी केले आहे। सदर संस्थेचा पत्ता व संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शन मध्येही दिला आहे। वृत्तसंकलन राजेश जाधव, आजचा महाराष्ट्र न्यूज नाशिक। आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका।